लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठा निर्णय घेण्यात आला आहे ती म्हणजे काही महिलांना आता 3000 रुपये देखील मिळणार आहेत। म्हणजे काही महिलांना 21 रुपये दिले जाणार आहेत तर काही महिलांना 3000 रुपये दिले जाणार आहेत आणि 8 डिसेंबरचा हा सर्वात मोठा निर्णय घेण्यात आला आहे। त्यामुळे आता तुम्हाला पैसे कधी मिळणार आहेत याची सुद्धा सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे काही महिलांना आता 21 रुपये तर काही महिलांना आता 3000 रुपये देखील बँकेमध्ये जमा होणार आहेत। परवा दिवशीच मुख्यमंत्री नवीन झालेले देवेंद्र फडणवीस यांनी ही ऑर्डर दिली आहे। तर 3000 रुपये तुम्हाला कसे भेटणार आणि 21 रुपये तुम्हाला कसे भेटणार याबाबतची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहूया। आणि विशेष करून या 12 बँकांमध्ये तुमचे पैसे येणार आहेत। सर्वात आधी या 12 बँकेत तुमचे पैसे येणार आहेत, त्यामध्ये कोणताही प्रॉब्लेम नसणार आहे, त्या बँका सुद्धा सांगणार आहे आणि सविस्तरपणे तुम्हाला हे 21 रुपये आणि 3000 रुपये कोणाकोणाला मिळणार आहेत याबाबतची सविस्तर बातमी सांगतो बघा। बऱ्याचशा महिलांची नावे सुद्धा गायब झाली आहेत। नव्या यादीमध्ये जवळपास असंख्य महिला अशा आहेत त्या आता नव्या निकषामुळे त्यांची नावे गायब झाली आहेत। त्यामुळे लाडकी बहीण योजनेतून तुमचं नाव गायब झाले आहे की नाही हे एकदा चेक करून घ्यायचं तुम्हाला। आणि तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की कारण की पैसे वाटपाला सुरुवात झाली आहे। परवा दिवशी अधिकाऱ्यांना तशा प्रकारच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत। आज या 12 बँकेत आणि 12 जिल्ह्यात ताबडतोब पैसे वाटपाचे आदेश सुद्धा जारी करण्यात आले आहेत। काल पण अनेक महिलांना हे पैसे मिळालेत। बघा लाडक्या बहिणींनो, तुमचं जर बँकेविषयी प्रॉब्लेम असेल किंवा काही निकष जे बदलण्यात आलेत, जर तुमचे निकषमध्ये तुम्ही आढळला किंवा तुमच्या बँकेत जर प्रॉब्लेम असला तर तुम्हाला हे पैसे मिळणार नाहीत। कारण कालपासून पैसे यायला सुरुवात झालेत। आज सुद्धा सकाळी काही महिलांना SMS तशा प्रकारचे आले आहेत। तुम्हाला जर आले नसतील तर कोणता प्रॉब्लेम नक्की आहे बघा, सविस्तरपणे सांगतो। सगळ्यात मोठी आनंदाची बातमी जी आहे ती म्हणजे 21 रुपये नाही तर काही महिलांना 3000 रुपये या ठिकाणी मिळणार आहेत। मी या संदर्भात एक व्हिडिओ पण केलेला होता, त्यामुळे आता तुमच्या लक्षात आलं असेल। मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की काही महिलांना 21 रुपये नाही तर 3000 रुपये देखील मिळणार आहेत। मग कोणाला मिळणार आहेत ते बघा। अनेक महिलांच्या खात्यात 3000 रुपये देखील येत आहेत। पण आता एक मोठा प्रॉब्लेम झाला आहे, अनेक महिलांची नावे गायब होत आहेत। बघा, अनेक महिलांची नावे आता गायब होऊ लागली आहेत। कोण यामध्ये महिला अपात्र आहेत, कोण पात्र आहेत बघा, सविस्तरपणे सांगतो। नवीन यादीमध्ये नावे दिसत नाहीत। नवीन सरकार येताच नवीन निकष जे होते त्या निकषानुसार पडताळणी सुरू झाली आणि ज्यामधून महिलांची नावे गायब होत आहेत। बघा, काही महिलांना 3000 रुपये मिळणार आहेत, काही महिलांना 21 रुपये मिळणार आहेत तर काही महिलांची यादीमधून नावे सुद्धा गायब झालेत। नक्की कोणती बँक चालणार आहे, नक्की कोणते निकष आहेत ते सविस्तरपणे सांगतो बघा। अनेक महिलांची नावे कट झाली। आता ज्या महिला नावे कट झाली, ज्या महिलांची नावे यादीतून वगळण्यात आली त्या महिलांना आता हे पैसे मिळणार नाहीत। त्यांना आता 21 रुपये पण नाही आणि 3000 रुपये पण मिळणार नाहीत। म्हणजे कुठलेच पैसे आता त्या बहिणींना मिळणार आहेत। मग आता कोणत्या जिल्ह्यातून या महिलांची नावे कट झालीत, त्यामध्ये तुमचं नाव कट झालं आहे की नाही हे एकदा नक्की बघा। कारण कालपासून पैसे वाटपाला आणि यायला पैसे सुरुवात झाली आहे। अनेक जिल्ह्यामध्ये पैसे सुद्धा आले आहेत। तुम्हाला जर आले नसतील तर तुम्हाला प्रॉब्लेम असू शकतो, म्हणजे तुमच्या बँकेचं खातं किंवा या निकषामधून तुम्हाला वगळण्यात आलेलं आहे। बघा, तुम्ही यामध्ये आहे का? कारण असं होतं की तुम्ही पैशांची वाट बघत असणार आणि तुम्हाला या लाभार्थी यादीतून वगळण्यात आलेले असणार। असं व्हायला नको, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। सविस्तरपणे बातमी पाहिल्याशिवाय तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ बघा आणि त्यामुळे समजून घ्या की तुम्ही यामध्ये पात्र आहात का। त्याचबरोबर ज्यांना आतापर्यंत पैसे आले नाही त्यांनी नेमकं काय करायचं आहे। आता या योजनेची जी पडताळणी सुरू झाली आहे, अर्ज तपासले जात आहेत, तपासणी पद्धत नेमकं कशा पद्धतीने आहे याविषयीचा स्पेशल रिपोर्ट आज आपण सादर करत आहोत। डिसेंबरचा हप्ता जो आहे त्याची तुम्ही पण वाट पाहत आहात। आता त्या महिलांना आता 21 रुपये नसून डायरेक्ट 3000 रुपये सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत। आणि फक्त एकच विषय इथं आढळून येत आहे, तो म्हणजे भरपूर महिलांची नावे जी आहेत ती गायब झालेली आहेत। बघा, या गायब झालेल्या यादीमध्ये तुमचं नाव आहे का चेक करा। मी तुम्हाला सविस्तरपणे सांगतो कोणत्या महिलांची नावे आता कट केली जाणार आहेत। बघा, आता कोणत्या महिलांची नावे कट झाली आहेत व इथून पुढे कोणत्या महिलांची नावे कट करून घेतली जाणार आहेत ते आपण इथे पाहणार आहोत। तुमचं नाव कट झालं आहे की नाही, तुम्हाला पैसे मिळणार आहे की नाही याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती आपण घेणार आहोत। आणि सगळ्यात महत्त्वाचा जो विषय याच्यामध्ये आहे की आज कोणत्या 10 जिल्हे आणि कोणत्या 10 बँक खात्यामध्ये आज पैसे जमा होणार आहेत हे पाहिल्याशिवाय तुम्ही व्हिडिओ बंद करू नका।
कारण हे पाहिल्यानंतरच तुम्हाला समजणार आहे की तुमचे पैसे आज येणार की उद्या येणार की तुम्हाला येणारच नाहीत याची सविस्तर बातमी सांगतो। कारण हे समजून घेतल्याशिवाय तुमच्या लक्षात येणार नाही की तुम्हाला पैसे कधी येणार आहेत आणि प्रॉब्लेम कोणता आहे बघा। कारण की जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिला तर तुम्ही फक्त आता तुम्ही जर हा व्हिडिओ जर नाही व्यवस्थित पाहिला तर तुम्हाला फक्त पैशांची वाटच तिथं तुम्हाला बघायला लागणार आहे आणि इकडे तुमचं नाव सुद्धा कट झालेलं असणार। त्यामुळे तुम्ही आत्ताच बघून घ्या, माहिती करून घ्या, कारण तुमचं तिकडे नाव कट झालेलं असणार, तुम्ही आणि वाट बघत बसणार, असं व्हायला नको। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा सांगतो। तुम्ही आता या यादीमध्ये आहात का, तुम्हाला मेसेज आला का नाही, तुम्हाला किती पैसे आले हे सारखं तुम्हाला आता चेक करायचं आहे बघा। तुम्हाला पैसे आले की नाही गुगल पे फोन पे तुमच्या बँकेत तुम्हाला लवकर चेक करायचं आहे। कारण काल सुद्धा काही महिलांना पैसे आले आहेत, तुम्हाला पैसे आले पण असतील पण तुम्ही चेक करायचं विसरून गेला असणार, तरी पण चेक करा। कारण की जर मेसेज अजूनही तुम्हाला आला नसेल किंवा अजूनही तुमच्या बँक खात्यात पैसे हस्तांतरण झाले नसेल तर दोन पैकी तुम्हाला एक प्रॉब्लेम 100% असू शकतो। मग तुम्हाला कोणता प्रॉब्लेम असेल ते सांगतो बघा। तुम्हाला एक तर मला वाटतंय की सांगतो ते निकष आहेत, त्या निकषामधून तुम्हाला यादीमधून लाभार्थी यादीमधून बाहेर काढला असणार आहे किंवा तुमच्या बँकेसंबंधी 100% प्रॉब्लेम असणार आहे बघा। एक तर तुमचं नाव तरी कट झालेलं असेल किंवा या 10 बँका सोडून तुमचं खातं दुसऱ्या बँकेत असणार आहे, म्हणजे ज्या बँकेत पैसे येत नाहीत त्या बँकेत तुमचे खाते असणार आहे बघा। मग आता तुम्हाला नेमकं पैसे येण्यासाठी काय करावे लागणार आहे याबद्दल अतिशय महत्त्वपूर्ण माहिती समोर येत आहे। ती संपूर्ण माहिती तुम्हाला मी सांगणार आहे। तसेच बहिणींनो तुम्ही पण ऐकले असेल व्हायरल मेसेज जो पसरला होता की लाडकी बहीण योजनेचे निकष बदलणार आणि खरंच ते बदलले पण आहेत। देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन तशा प्रकारचं सांगितलं पण आहे, तुम्ही पण तो व्हिडिओ पाहिला असणार। कोणते निकष बदललेत ते बघा। लाडकी बहीण योजनेचे नावे कट होणार, नवीन निकषानुसार नावे रद्द होणार, त्याचं सत्य काय आहे याबद्दल साम टीव्ही जे आहे, साम टीव्ही मोठं न्यूज चॅनल आहे, त्यांनी सत्य उघड केलं आहे। तर जो संभ्रम जे महिलांमध्ये निर्माण झाला होता तर त्याविषयी एक त्या ठिकाणी सत्य आपण जाणून घेऊया की कोणते निकष आहेत, त्या निकषानुसार तुमचं नाव यामध्ये राहिलं आहे की नाही, तुमचं नाव नक्की राहिलं आहे की नाही। कारण की पैसे त्या ठिकाणी कालपासूनच वाटपाला सुरुवात झाली आहे। तुमचे जर पैसे आले नसतील तर तुम्हाला लाभार्थी यादीमधून बाहेर काढलेलं असणार आहे किंवा तुमच्या बँकेचा प्रॉब्लेम असणार आहे बघा। आज आधार कार्ड तुमचं बँक खात्याला लिंक असेल तर पैसे येणार म्हणजे येणार, पण हे निकष आहे की या निकषामध्ये जर नवीन नियमाच्या लाडक्या बहिणींना थोडी अडचण पण आहे। आता ज्या महिलांची नावे कट झाले आहेत त्यांना पैसे हे मिळणार नाहीत, म्हणजे याचाच अर्थ तुम्हाला पैसे नाही आले म्हणजे कदाचित ते कारण सुद्धा असू शकतं। पण पहा काय निकषामध्ये अर्ज कट झाले आहेत, निकष लावले आहेत कोणते, काय नियम लावले आहेत, निकषामध्ये बदल कोणता झाला आहे, कोणत्या बहिणींची नावे गायब झाली आहेत याविषयी सविस्तरपणे TV9 जे काय रिपोर्ट सांगितलाय त्याबद्दल, तसेच तुम्हाला सांगतो साम टीव्हीने जे रिपोर्ट सांगितलाय याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला सांगतो बघा। कोणत्या जिल्ह्यातून किती महिलांची नावे गायब झाली यादी देखील प्रसिद्ध झाली आहे, पण लक्षात घ्या TV9ने जे काही लाडक्या बहीण योजनेचे पैसे वाटप करणारे एक अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली। त्यावेळी अधिकारी काय म्हणाले ते आपण या व्हिडिओमध्ये आता समजून घेऊया की ते म्हणाले की पहिली अट अशी होती की जे लाभार्थी महिला आहेत त्यांचा पती टॅक्स भरत असेल तर त्या लगेच बाहेर जाणार आहेत, लाभार्थी यादीमधून बाहेर जाणार आहेत। काही महिला अपात्र सुद्धा झाल्या पण आहेत, आता परवा दिवसापासून पैसे सुद्धा यायला सुरू झालेत। काही महिला अपात्र झालेत, त्याचं कारण म्हणजे त्यांचा पती इन्कम टॅक्स भरतो। अजून काही निकष सांगितलेत बघा। अधिकारी म्हणाले की दुसरा निकष होता की लाभार्थी जी महिला आहे तर तिच्या कुटुंबात 4 चाकी वाहन आहे का, म्हणजे 4 व्हीलर गाडी, मग ते ट्रॅक्टर, तुमचे जर शेतकरी असाल ट्रॅक्टर व्यतिरिक्त दुसरी 4 व्हीलर गाडी आहे का, तिच्या पतीकडे सासऱ्याकडे त्याचबरोबर म्हणजे घरात कोणत्याही व्यक्तीकडे 4 चाकी आहे का, त्यानंतर कुटुंबातील एकाच कुटुंबातील 2 पेक्षा अधिक महिलांनी अर्ज केला आहे का, हे निकष याच्यामध्ये आहे। आता यामध्ये अडकलेल्या महिलांना बाहेर केलं जाते, कदाचित तुम्ही बाहेर सुद्धा यामधून पडले असणार, त्यामुळे तुम्हाला पैसे आलेले नाहीत असं सुद्धा असणार। त्यानंतर विधवा निराधार ज्या या महिला आहेत त्यांना आधीच एका योजनेचे पैसे मिळत होते, मग त्यांनी लगेच लाडक्या बहिणीचा लाभ घेतला का, म्हणजे 2 योजनाचा लाभ घेता येतं का, तर हे निकष जे होते तर या निकषांना महिलांना निकषांचा या लागू केला आहे आणि त्यामुळे महिलांची नावे त्या ठिकाणी गायब होताना दिसत आहेत।
त्यामुळे तुम्ही जर यामध्ये असाल तर तुम्हाला पैसे हे मिळणार नाहीत असे अधिकाऱ्यांनी सांगितलंय। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचे पैसे लवकर येण्यासाठी 12 नॅशनल बँक आहेत, त्यामध्ये तुमचं खातं असायला पाहिजे। जसं की SBI बँक, बँक ऑफ इंडिया, तुम्हाला माहिती असेल जर प्रायव्हेट जर विचार केला तर ICICI बँक, HDFC बँक, तुम्हाला भरपूर महाराष्ट्र बँक अशा ज्या चांगल्या बँका आहेत, तर अशा 12 बँकेत तुमचं जर खातं असेल तर तुम्हाला लवकरात लवकर तुम्हाला पैसे मिळणार आहेत। तसेच तुमचं आधार कार्ड जे बँकेला लिंक करून लवकरात लवकर तुम्हाला घ्यायचं आहे। आता बँक खाते कोणते चालणार तर पहा, तुमचे आधीचे सर्व जे बँक खात्यामध्ये पैसे आलेत त्या खात्यावरती तुमचे पैसे येणार आहेत व्यवस्थित, ते बँक खातं तुमचं चालणार आहे। त्यामुळे तुम्ही बिलकुल काळजी करू नका। काळजी कोणाला करायचं ते बघा, फक्त बँक खातं कोणी बदलायचं ते सांगतो बघा। बँक खातं कोणी बदलायचं आहे किंवा बँक खात्याच्या बाबतीत कोणी टेन्शन घ्यायचं आहे की अशा महिला आहेत ज्यांनी अर्ज भरूनही अजूनपर्यंत पैसे आलेले नाहीत, त्या महिलांनी बाकी त्यांचं काय असेल ते पासबुक, आधार कार्ड घेऊन बँकेत जायचं आहे आणि बँक खात्याचे अधिकारी जे असतील त्या अधिकाऱ्यांची चर्चा करायची आहे। बाकीच्या महिलांनी कुठलीही टेन्शन घेण्याची गरज नाही। ज्या अटी निकषी तुमच्या हमीपत्रात भरल्या होत्या त्यात तुम्ही बसता का ते एकदा चेक करून घ्यायचं आहे आणि त्याची पडताळणी त्या ठिकाणी आता होणार आहे। जर तुम्ही त्यामध्ये जर अपात्र ठरला असाल तर मात्र तुम्हाला पैसे मिळणार नाहीत। जर तुम्ही प्रामाणिकपणे 4 व्हीलर ज्यांच्याकडे नाही, ज्यांचं 2 पेक्षा जास्त महिलांनी घरामध्ये अर्ज भरलेला नाही, अशा सर्व महिलांना हे पैसे हे 100% मिळणार आहेत आणि हे आज किंवा उद्या मिळण्याची शक्यता आहे। काल सुद्धा काही महिलांना पैसे आले आहेत। तुम्हाला अशाच प्रकारच्या लाडकी बहिणीविषयी नवीन दररोज माहिती पाहण्यासाठी आमच्या सुखी जीवन न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा। धन्यवाद।